महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था. परिचय. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या लोककल्याणकारी व पारदर्शक विचारांमधून पंचायत राज व्यवस्थेचा जन्म झाला. सध्या संपूर्ण राज्यात पंचायत राज व्यवस्थेची व्यापक चर्चा आहे. एक मूलभूत संकल्पना, लोकशाहीचा पाळणा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना ओळखले जाते. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम सुरुवात 2 ऑक्टोबर 1953. बलवंतराय मेहता समितीची नेमणूक 16 जानेवारी 1957. राज्यस्तरीय अभ्यासासाठी नेमलेली समिती वसंतराव नाईक समिती. वसंतराव नाईक समितीची नेमणूक 27 जून 1960. त्यावेळी वसंतराव नाईक यांचे पद महसूल मंत्री. समितीच्या शिफारसींची संख्या 226. जिल्हा परिषद स्तराला सर्वाधिक महत्त्व दिले गेले, त्यामुळे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था वेगळी ठरली. पंचायत राज व्यवस्थेचे स्तर 3: ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ 1 मे 1962. 2. ग्रामपंचायत. महसुली खेड्याची व्याख्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966. सदस्य संख्या 7 ते 17. सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकारी. आरक्षण ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकारी. कार्यकाळ 5 वर्षे पहिल्या सभेपासून मोजला जातो. पहिल्या बैठकीचे अध्यक्ष तहसीलदार. सरपंच उपसरपंच निवडणुकीवरील वादाचा अंतिम निर्णय विभागीय आयुक्त. राजीनाम्याची प्रक्रिया. उपसरपंच व सदस्य सरपंच. सरपंच पंचायत समिती सभापती. अविश्वास ठराव. पुरुष सरपंच उपसरपंच 2/3 बहुमत. महिला सरपंच उपसरपंच 3/4 बहुमत. ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवक. तो ग्रामपंचायतीचा नोकर नसतो. ग्रामसेवक जिल्हा परिषदेचा नोकर. वेतन जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधीतून. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी ग्रामीण ग्रामसेवक. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र शिंदेवाही चंद्रपूर व मांजरी पुणे. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार राज्य शासन. सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव विस्तार अधिकारी. 3. पंचायत समिती. गटविकास अधिकारी ग्रामविकास खात्याचा अधिकारी. उपसभापती व इतर सदस्यांचा राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे. पंचायत समिती सभापतीचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे. 4. जिल्हा परिषद. जिल्हा परिषद सदस्यांचा राजीनामा संबंधित विषय समिती सभापतीकडे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे. जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा विभागीय आयुक्ताकडे. जिल्हा नियोजन मंडळ. अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री. सचिव जिल्हाधिकारी. जिल्हा परिषदेच्या समित्या. एकूण समित्या 10. स्थायी अधिक 9 विषय समित्या. विषय समित्या कृषी, समाज कल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा. स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष. 5. विशेष माहिती. महाराष्ट्र पंचायत राजचे जनक वसंतराव नाईक. असेच दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपली MPSC